various medicine used for treatment of disease. For example, hormone insulin is used in a treatment of diabetes. Earlier, insulin was being collected from the pancreas of horse. However, nowadays, due to biotechnology, insulin can be prepared with the help of bacteria. For this purpose, human insulin gene has been inserted into the genome of bacteria. Various vaccine and antibiotics are produced in the same way. काय सांगितलं त्याने पहिल्यांदा? सुरुवातीच्या काळात काय केलं जायचं? इन्शुलिन तुम्हाला मी काल सांगितले. थोडक्यात तुम्हाला मी अनेकदा एका शॉर्टमध्ये हे सांगतो. काय नेमकं शुगर होत्या माणसाला म्हणजे काय होते? काळ तेवढं घ्या, नाही तेवढं सोडून द्या. ठीक आहे? शिंदे या. हे बघा, हे काय? नाक, हे तोंड आहे. हे तुमचं इसोफॅगस, त्यानंतर हे स्टमक, त्यानंतर हे डिओडिनम, त्यानंतर हे जेजुनम, इलियम, असेंडिंग कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन. ओके. आणि ही आहे एक सेल, ही आहे एक पेशी. पेशी म्हणजे काय? आपलं शरीर पूर्ण ह्या पेशीपासून बनलंय. आपला केस म्हणजे पण एक पेशी आहे, नख म्हणजे पण एक पेशी आहे, डोळे म्हणजे पण पेशी आहेत. थोडक्यात हे पेशींपासून ग्रुप ऑफ सेल टू फॉर्म टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन. पण या सेलला ह्याचं काम करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्याकडे बघायला आहे, म्हणजे डोळ्याला बघायचं काम आहे. समजलं? मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही हाताने लिहिणार आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये ताकद पाहिजेत. ठीक आहे? म्हणजे पूर्ण केसापासून नखापर्यंत प्रत्येक भागाला आपल्या ताकदीची गरज आहे. कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? ही ताकद कशामध्ये येणार मग आपल्याला? ATP मधनं ताकद मिळते. ही कशात येते? ग्लुकोज मधनं. कशामधनं? पार्ले जी फॉर नॉट जीनियस, जी फॉर ग्लुकोज. ठीक आहे? तर मग हे ग्लुकोज कुठे येणार हे सांगायला लागलो तुम्हाला मी. एक चपाती खाल्ला तुम्ही आता, चहा किंवा चहा घेऊन आलाय येताना, आता थंडी वाजायला लागली. एक जण ते पण घेतले नाहीत कारण आंघोळच केले नव्हते. तर ते म्हणले सर शिवाजी तिला म्हणून आल्यात. फाटली होती खरं, आल्यातच. यांची अजून फाटलेली नाही आहे, ते अजून लांब आहेत. जी फॉर ग्लुकोज. हे जे जेवण होतं तुमचं, ह्या जेवणाचं रूपांतर ह्या इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाऊपर्यंत ह्या जेवणाचं रूपांतर, फूडचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. कशामध्ये? ग्लुकोजमध्ये. कळलं? मग हे ग्लुकोज काय होते? ह्या रक्तामध्ये जाते. कशामध्ये? ब्लडमध्ये. ओके. आणि रक्तामार्फत इथं जाणार आहे. समजते? आता इथंपर्यंत आलं हे ग्लुकोज. हे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही, मी सांगायला करून पेपर लिहिल्या वेळ पडते. इन्शुलिन काय करते नेमकं? कळलं? ग्लुकोज कमी करते. मग इन्शुलिन तुम्हाला सांगायसाठी मला सगळं सांगायला लागेल. ह्या सेल पैसे आलं, ह्या सेलला काय केलेलं आहे? एक कुलूप लावलेला आहे. कुलूप नसलं तर उपयोग आहे काय? आत कसं जाणार देऊ? हां, आता एक लक्षात घ्या परत मला. फूड, ग्लुकोज, ब्लड. आता ब्लडमधनं सेलपर्यंत जाणार आहे. सेलच्या आत जायसाठी तर कुलूप आहे मात्र. कळलं? आणि या कुलपाची किल्ली म्हणजेच हा पॅनक्रियाज आहे. कोण आहे? पॅनक्रियाज काय करतोय? इन्शुलिन नावाचा एक पदार्थ तयार करतोय. आणि जोपर्यंत हे इन्शुलिन जाऊन हे दार उघडत नाही, ग्लुकोजला एंट्री मिळत. कळलं? मग हे इन्शुलिन मिळालं तर काय होणार? ग्लुकोज आत जाणार आणि एनर्जी येणार आहे. कळलं? म्हणजे नुसतं आपण जेवण करून उपयोग आहे का हो? कोण पाहिजे सोबत सोबत? आता समजलं? कारण दार उघडायचं काम, प्रत्येक सेलमध्ये लॉक उघडायचं काम कोण करायले? इन्शुलिन. थांब 5 मिनिट. काय सांगितलं मी तुम्हाला? प्रत्येक सेलमध्ये कुलूप उघडायचं काम कोण करायले? इन्शुलिन. कळलं? मग हे इन्शुलिन नसलं तर काय होईल? मग दार उघडेल का इथं? मग काय होणार? इकडे तुम्ही खायचं थांबालाय काय? रक्तामध्ये ग्लुकोज वाढत जाणार. आता समजलं? आणि रक्तामध्ये ग्लुकोज वाढणं ह्यालाच आपण डायबिटीज असं म्हणतो. आता कळलं? वाढायला पाहिजेत कुठं? सेलमध्ये. मग काय होईल? ताकद येईल तुम्हाला काही पण काम करायला. समजलं? ग्लुकोजची गरज शरीराला आहे, मात्र कुठे? वाढायला कुठं?
रक्तामध्ये ग्लुकोज वाढणं ह्यालाच आपण शुगर असं म्हणतो. समजलं. मग तुम्हाला डॉक्टर गोळ्या देतात. गोळ्या काय करतात मग, ह्या इन्शुलिन सारखं काम करतात. काय करायला लागल्या, इन्शुलिन सारखं काम करायला. मात्र इन्शुलिन कमी पूर्ण झिरोच आहे. मग काय करणार, तुम्हाला इंजेक्शन देणार मी आणि त्या इंजेक्शनमधनं इन्शुलिन देऊन हे करणार. समजलं मी काय म्हणायला लागलो ते. मग आता हे इन्शुलिन आणायचं कुठनं, मग आपण इन्शुलिन काय केलं, घोड्यामधनं घेतलं. कशामधनं, मग एवढा मोठा घोडा, केवढा मोठा आहे, मग त्या घोड्याला पाळायचं किती अवघड होईल. कळलं, तो घोडा तेवढंच इन्शुलिन तयार करणार, एवढं करणार तुम्हाला पाहिजे तेवढं. समजलं. मग घोड्याला पाळायचं सोपं आहे काय, त्याला वैरण द्या, भरडा द्या, हे करा ते करा आणि तो इन्शुलिन तयार करणार. मग हळूहळू काय झालं, आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला आणि ज्या बॅक्टेरिया घेतल्या, आपण काय घेतल्या, एका प्लेटमध्ये पेट्री डिशमध्ये बॅक्टेरिया घेतला आणि त्या बॅक्टेरियाच्या आतमध्ये इन्शुलिन तयार करणारा माणसाचा जो जीन होता तो जीन त्यामध्ये सोडला. समजलं मी काय म्हणालोय. मग त्या बॅक्टेरिया काय करायला लागल्या, इन्शुलिन तयार करायला लागल्या. म्हणजे घोडा एवढा मोठा हा जेवढे इन्शुलिन तयार करतोय हे इथं काय व्हायला लागलं, डिशमध्ये तयार व्हायला लागलं. समजलं. आणि हेच यूज आहे बायोटेक्नॉलॉजीचा. म्हणून तिने सांगितलं बघा, तो पॅरा तुम्हाला कळलं, पॅरा वाच इकडे बघा, या आत या सगळेजण. पहिला इंग्लिश वाचायचं बाळा, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, नाही साईडला आहे. हे बाळा माहिती दे की दुसरा, माईक लवकर पटकन वाच पटकन. हां लावू नकोस, कारण तुला परत द्यायचं तिला. Various medicines are used for the जोरात वाच की बाळा. ग्लुकोज आहे की नाही तुझ्या तोंडात. हां जी फॉर, आणि ग्लुकोजचं सगळ्यात साधं हे म्हणजे साखर. म्हणून आपण काय करतो, कोण पण पडलं चक्करून काय करतो पहिला, आता समजलं, कारण साखरमध्ये ग्लुकोज जास्त. various तिळगुळ असेल किंवा कबड्डीच्या वेळी तुम्ही एक हे लावून आला की लगेच ग्लुकोज दे, हा उगाच नाटक करताय. थकल्यानंतर घ्यायचं असते की ते, खरं तुम्ही एक एंट्री मारवर थकताय वे. हां various medicines are used for the treatment of disease. Example, the hormones insulin is used in treatment of diabetes. सांगितलं तुम्हाला मी, हार्मोन इन्शुलिन आपण वापरतो कशामध्ये, ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. Earlier insulin was being collected from the pancreas of horses. However, nowadays due to biotechnology, insulin can be prepared with the help of bacteria. For this purpose, human insulin gene has been inserted. मी आता तुम्हाला सांगितलंच आहे त्याच्यामध्ये, त्याने काय सांगितलं, डायबिटीज साईडला कर बाळा, वाचली मी ते सगळं. परत ती पूर्ण सायकल लक्षात ठेवा. जेवणाचं रूपांतर ग्लुकोजमध्ये, हे ग्लुकोज रक्तातलं ग्लुकोज सेलमध्ये. ठीक आहे. हे मात्र सेलमध्ये जाण्यासाठी काय लागणार होतं आपल्याला, इन्शुलिन. कोण तयार करतंय, पॅनक्रियाज. कळलं. खरं पॅनक्रियाज कमी काम करायला लागला, आपण वरनं इन्शुलिन त्याला देणार. मग हे इन्शुलिन वरनं कुठून देणार आपण, आपल्याकडे काय फॅक्टरी होती का जुना काळात, नाही. खरं लोक हुशार होते, त्यांनी लॉजिक लावलं, घोड्याला पण इन्शुलिन लागते, आपल्याला पण लागते, आपण घोड्याच घेऊयात. घेतलं घोड्याचं इन्शुलिन, स्वतःला टोचून घेतलं. मात्र ते कमी पडायला लागलं, दररोज घोड्याचं काढायचं आपण. त्यापेक्षा आपण नवीन सिस्टीम केली, बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला, बॅक्टेरिया घेतल्या. त्या बॅक्टेरियामध्ये काल मी तुम्हाला सांगितलेलं, जिनोम असतो, एक जीन असतात. आपलं जे जीन होता इन्शुलिन तयार करणारा, तो जीन काढला, बॅक्टेरियामध्ये घुसपला, त्याला म्हणायचं इन्सर्टेड. ओके, इन्सर्जन ऑफ द जिनोम. कोणामध्ये, बॅक्टेरियामध्ये. मग बॅक्टेरिया करायला लागले, इन्शुलिन तयार करायला लागले आणि त्याप्रमाणे आपण इन्शुलिन तयार केलं आणि ते बाटलीमध्ये सध्या अवेलेबल आपल्याला मेडिकलमध्ये होत असते. समजलं. एनी डाऊट इथंपर्यंत. एका पॅरासाठी मी सगळं पूर्ण हे सांगितले. हां कारण काल कोणतं सांगितलं मला वाटतं, ईश्वरनं हा प्रश्न पडतोय म्हणून ते घेतले. ठीक आहे. बुक कुठे घेतलं माझ्याकडचं, हां वाचा पुढं. नाही थांब जरा, मीच वाचतो माझ्या पद्धतीनं फास्ट, कारण हे होणार नाही तुम्हाला, किंवा कोण आले नाहीत त्यांचं साईड इफेक्ट ठेवायला पाहिजे. काय तोटा आला हे त्याच्याकडे समजकडं. Vaccines and vaccination. Vaccine is the antigen containing material given to the acquire either permanent or temporary immunity against the specific pathogen or disease. Traditional vaccines were produced with the help of pathogen. Completely or partially killed pathogen were used as a vaccine.
However, due to this, there were chances of contracting disease in a case of some people. Hence, the alternative sensorized trial to artificially produce vaccine with the help of biotechnology. For this purpose, scientists produce antigen in laboratory with the help of gene isolated from pathogen and used it as a vaccine. Thus, safer vaccine are being produced. काय सांगितलं त्याने? Now protein which act as antigen are injected in the pure form instead of injecting the killed semi-killed pathogen. These proteins keep in the person away from the disease by keeping immune system active. Thus, injecting an antigen is safest way in vaccination. Vaccines produced with the help of biotechnology are more thermostable and remain active for large duration. For example, vaccines of polio, hepatitis. पोलिओ म्हणजे पोलिओ तुम्हाला माहिती आहे, हिपॅटायटिस म्हणजे कावीळचा एक प्रकार. हा, तर काय सांगितले पहिल्यांदा लक्षात घ्या, व्हॉट इज व्हॅक्सिन. लस म्हणजे काय नेमकं. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे फार कमी वेळ आहे, आपलं ही रिव्हिजन चाललंय, ठीक आहे, मग मी थोडंसं पळवतोय, एकदम स्लो घेऊन चालणार नाही. व्हॅक्सिन म्हणजे काय असते नेमकं. पाटील इकडे इकडे, ताहिर इकडे, तू इकडे, इथे इथे पडले ते. हा, व्हेरी गुड. मला सांगा, ह्या दोघांचं जर भांडणं लागली, जिंकणार कोण. ह्यो मान्य. ह्या दोघांची भांडणं लागली, जिंकणार कोण. ह्यो मान्य. एवढं तर मान्य ना. तर पहिला काय करायचं माहितीये काय, कोणाची भांडण दोघांच्या पण स्ट्रॉंग कोण आहे ते. हा, ही दोघ जण आहेत, ह्या दोघांच्यात कोण जिंकणार आहे. ह्यो जिंकणार आहे. मग पहिला काय करायचं, ह्या दोघांची भांडण लावायची आपण, बरोबर आहे. मग जिंकणार कोण. ह्यो. ह्यो हारणार. ह्यो वीक होणार. बरोबर आहे ना. आता ही वीक साईडला घ्यायचं नाही, भांडण लावायची. कोण जिंकणार. माझं म्हणणं काय आलं काय, हे बघा, आपण या डायरेक्ट दोघांची जर काहीतरी भांडण लावले समजा, तर जिंकणार कोण आहे. ह्यो, कारण हा काय एकदम स्ट्रॉंग आहे. पण पहिला काय करायचं आपण, ह्याच्याने भांडण लावायची. मग काय होणार, ह्यो वीक होणार. आणि मग आता दमल्यानंतर ह्याच्यात लावलो, मग ह्याला काय होणार, कळणार ह्याला कुठं आणायचंय, कुठं बुक्की द्यायची. समजलं मी काय म्हणालोय. आणि 8 दिवसानंतर मी परत ह्या दोघांची कुस्ती लावलो, तेव्हा मात्र ह्योच जिंकणार. का, ह्याला माहित असणार ह्याला कुठं आणायचंय. काय म्हणलो मी, कळालं. तेच आपण व्हॅक्सिन मध्ये करत असतो. व्हॅक्सिन म्हणजे नेमकं काय. फॉर एक्झाम्पल, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या भोसले. व्हॅक्सिन म्हणजे काय असते नेमकं, 2 मिनिट थांबा. व्हॅक्सिन म्हणजे काय, आता कोरोनाचं तुम्हाला लस दिला म्हणजे काय दिलंय. कोरोना तुम्ही शरीरात गेला, आपल्या शरीराला आजार पडायला देऊ, आपल्या शरीरातले WBC मारून टाकायला देऊ. आपल्या शरीरामध्ये WBC असतात, त्यांचं काम काय, फायटिंग. कोण पण बाहेर आलं की त्याला मारायचं. खरं कोरोना जंतू कसा आहे, आपल्या ह्याच्यापेक्षा ताकदवान आहे. काय देऊ, आपल्या शरीरापेक्षा तो कोण आहे, तोच जास्त स्ट्रॉंग आहे. मग त्याला काय करायचं आपण थोडक्यात, कोरोनाला व्हॅक्सिन करायचं म्हणजे काय, कोरोनाचा एक हात घ्यायचा किंवा पाय घ्यायचा, काय म्हणलो मी, काय तुम्हाला, आणि तेवढं शरीरामध्ये पाठवायचं. म्हणजे त्याला मारायचं थोडक्यात, आणि मग आपल्या शरीरात वीक करायचं आणि आपल्या शरीरात पाठवायचं. समजलं मी काय म्हणालो ते. वीक एकदम करा, एकदम हाणायचं, रात्रभर हाणायचं थोडक्यात त्याला. कळालं काय. आता ह्या दोघांची ह्याची कुस्ती लावायची, जिंकणार कोण. ह्यो. ह्याला रात्र बडवायचा नुसता, बडवायचा असा, हे पाक मऊ झाल्यावर ह्याच्यासोबत कुस्ती लावायची. मग कोण जिंकणार, ह्यो जिंकणार. आता पुढच्या वेळी मात्र काय असणार, ह्याला सगळं माहित असणार. ह्याचा हात वीक आहे, ह्याचा हात मोडला होता, ह्याच्या पायात जास्त ताकद नाही, हे दरपूर त्यात दण काय, बरोबर आहे ना. तसंच सेम आपण व्हॅक्सिन मध्ये करत असतोय. व्हॅक्सिन म्हणजे काय, जंतूच आपल्या शरीरात पाठवतोय आपण. कळालं. खरं कसा, मारून त्याला किंवा त्याला अपंग करून. मग आपलं शरीर काय करते, त्याला कसं खेळायचं शिकते आपल्या WBC. कळालं. मग एकदा WBC आपलं शरीर स्ट्रॉंग झालं, अँटीबॉडी तयार झाले, मग नंतर येऊ दे कोण पण करोना, त्याला हाणते ते. आता कळालं मी काय म्हणलो ते. मग हे कसं करणार आपण, आर्टिफिशियल आपल्याला पाठवावं लागणार ना. मग हे आपण व्हॅक्सिन कशामध्ये तयार केले, बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून. आता कळालं. पोलिओचं व्हॅक्सिन घेतलंय आपण, म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये पोलिओचे बॅक्टेरिया पाठवल्यात, पॅथोजन म्हणजे डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम.
आपण ऑलरेडी पाठवतो शरीरात, विष्णूच्या शरीरात पाठवायचं, मग शरीर काय करते, ते पोलिओला कसं मारायचं शिकून घेते आपलं शरीर, म्हणजेच अँटीबॉडी तयार करते. आणि ऍक्च्युअल जेव्हा येतोय पोलिओ तेव्हा त्याची बॉडी तयार असते. हा हे दाखवतो म्हणते. समजलं मी काय म्हणलोय? एवढं कळालं? व्हॅक्सिन काय ते, हा एवढंच आहे. असा ह्याला म्हणायचं व्हॅक्सिन. समर्था, इज इट क्लिअर? मग पोलिओची कुठली व्हॅक्सिनची तुम्ही नावं सांगू शकताय? तुमच्या पुस्तकात त्यांनी सांगितले हिपॅटायटिस. हिपॅट म्हणजे ग्रीक वर्ड आहे विच मीन्स लिव्हर, आणि लिव्हरला सुजणारा व्हायरस असतो एक, ते जर आपण व्हॅक्सिन घेतलं तर हिपॅटायटिस होत नाही आपल्याला. ओके. इडेबल व्हॅक्सिन आता हळूहळू काय झालंय, आधी इंजेक्शनचं व्हॅक्सिन होतं, आता इडेबल म्हणजे खायचं व्हॅक्सिन पण आले. फॉर एक्झाम्पल पोलिओचं व्हॅक्सिन तुम्हाला बघितलेलंच आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हिब्रिओ कॉलरी, कॉलरा होते आपल्याला माहिती ना कॉलरा. आता अलीकडे कॉलरा हा डिसीज आपल्या इथं राहिलेला नाही आहे, पण कॉलरा नावाचा एक आजार आहे, त्याचं पण व्हॅक्सिन आहे. ट्रीटमेंट आता काय झालं, व्हॅक्सिन झालं. ह्युमन हेल्थ बघायला लागलो आपण, त्यात पहिलं होतं व्हॅक्सिन, दुसरं होतं ट्रीटमेंट. बायोटेक्नॉलॉजी यूज फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन लाईक इन्शुलिन. आताच आपण बघितलं हे इन्शुलिन तयार करतोय, हे दुसरा उपाय होता. म्हणजे पहिला होता आजार होऊ नये म्हणून व्हॅक्सिन तयार होतं. व्हॅक्सिन कधी पण आजाराच्या आधी घेतोय आपण, कळलं, आणि आजार झाल्यानंतर आपण औषधी घेतोय, त्याला आपण ट्रीटमेंट असं म्हणतोय. त्यानंतर इंटरफेरॉन, दिस इज द ग्रुप ऑफ स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्यूल यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीज. These are produced in a blood. However, nowadays with the help of biotechnology, transgenic E. coli are used for production of interferon. सर इंटरफेरॉन म्हणजे काय? इंटरफेरॉन हा एक प्रोटीनचा प्रकार आहे. कशाचा? मग सर हे काय काम करते? हे तुमची ताकद वाढवायचं काम करते. काय करते? रोग प्रतिकार शक्ती वाढवायचं काम करते. समजलं? मग व्हायरल आजारामध्ये, व्हायरसमुळे होणाऱ्या आजारामध्ये आपली ताकद लय लो झालेली असते, कंटाळा येतोय, थकवा येतोय, मग आपलं शरीर पण तसं थकलेलं असते. आपलं शरीर त्याला मारू शकते काय व्हायरसला? नाहीये. मग आपण त्यावेळी काय करतोय, इंटरफेरॉन नावाचं थोडक्यात गोळ्या इंजेक्शन त्याला देत असतोय. कुठलं फेरॉन? समजलं? डायबिटीस इन्शुलिन लक्षात ठेवायचं, कळालं? दुसरं लक्षात ठेवायचं व्हॅक्सिन. व्हॅक्सिन म्हणजे तुम्हाला आता सांगितलेलं ते सगळं लिहिलेलं आहे, पहिल्या परत तेवढं वाचून घ्यायचा, ह्याच्यापेक्षा सोपं करून शिकवलं जाणार नाही. काल इंटरफेरॉन काय ते? फोर्थ वन, जीन थेरपी. जीन थेरपी इज gene therapy to treat genetic disorder in a somatic cell has become possible due to biotechnology. For example, phenyl ketonuria, PKU, phenyl ketonuria, arises due to genetic changes in a hepatocytes. It is become possible to treat with the gene therapy. This is called as somatic cell gene therapy. All these except sperm and ova in the called as What is phenylketonuria? समर्था शिकवलं मी. हा मॅडम, मला पण कळते ना कधी कधी की किती लोकांना खरंच माझी गरज आहे, हा हे माझी गरज असलेली बरोबर. म्हणजे पोरांना सगळ्या पोरं किती आले रे? पोरं बऱ्यापैकी आलेत खरं, तरी पण बऱ्यापैकी आलेत खरं सगळेजण. फिनाइल किटोयुरिया समर्थ, व्हॉट इज फिनाइल किटोयुरिया? एनीवन? अभ्यास केला झाला ना? चॅप्टरचं आपलं रिव्हिजन चाललंय. पिरंजे, आपल्या चॅप्टरचं रिव्हिजन चाललंय. मॅडमने शिकवलं नाही हा विषय नाही आहे, तुम्ही का केला नाही हा विषय. काय म्हणलो मी? कळालं? अवधू सरांनी शिकवल्यात क्लासमध्ये, मॅडमने शिकवल्यात तुमच्या, मग तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. बरोबर विचारलं नाही, घरात नेट आहे, चॅट जीपीटी आहे ना, वा मग काय केलं नाही तुम्ही? हा बरोबर नव्हे? फिनाइल अॅलॅनिन नावाचे एक अमिनो ऍसिड असते. मी लई डीप मध्ये पण जात नाही, पण थोडंफार सांगायला पाहिजे. फिनाइल अॅलॅनिन नावाचे एक अमिनो ऍसिड आपल्या शरीरामध्ये असते. ह्याचं आपलं शरीर काय करते? बारीक 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 तुकडे करते. पण फिनाइल किटोयुरिया नावाचा आजार आहे, या आजारामध्ये आपले शरीर काय करते? फिनाइल अॅलॅनिनचं बारकं बारकं
ब्रेकडाऊन करू शकत नाही, मग हे फिनाइलॅलानाइन आपल्या लघवीतनं बाहेर पडते आणि फिनाइल कीटोयुरिया आजाराचं नाव आहे. कळलं? मग अंगावर रॅशेस येणे, हायपर पिगमेंटेशन होणे वगैरे हे जे बाकी सगळे सिम्पटम आहेत. मग हा आजार होतो कशामुळे सर? हा होतो जीनमुळं, आपल्या जीनमध्ये असलेल्या फॉल्टमुळे. ठीक आहे, मग आपण जीन थेरपी वापरून तो आजार नीट करू शकतो. कधी? आई प्रेग्नेंट असतानाच त्याच्यावर आपण बघून किंवा डिलिव्हरी झालेल्या जस्ट डॉक्टरला लगेच लक्षात येतं आलं की आपण ही जीन थेरपी वापरून त्या बाळाचा फिनाइल कीटोयुरिया नीट करू शकतो. कळलं? जो आजार दुसरं कशाने नीट होत नाही, झाला तर तो नीट होतो जीन थेरपीनं, विच इज युज फॉर, म्हणजे काय आहे, बायोटेक्नॉलॉजीचा यूज आहे. पहिलं होतं काय? व्हॅक्सिन प्रोडक्शन. दुसरं काय होतं? ट्रीटमेंट. तिसरं काय होतं? इंटरफेरॉन प्रोडक्शन. चौथं काय आहे? जीन ते. समजलं? हे पाठ करायचे सगळं आणि त्या प्रत्येकाबद्दल 2-2 वाक्य सांगता आले पाहिजेत. जसं की पहिल्यामध्ये आपण काय सांगितलं? व्हॅक्सिन सांगितलं, तेव्हा ते पॅराग्राफ वाचून घ्या. मी तुम्हाला तिघांचं उदाहरण सांगितलेलं. इन्शुरन्सच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगता यायला पाहिजेत. हे डायग्राम लक्षात ठेवायचं जराशी. इंटरफेरॉन काय सांगितलं तुम्हाला मी? प्रोटीन आहेत, लागतात आपल्याला कशाला? फाईट करायला. जसं WBC पण लागतात, तसं इंटरफेरॉन आपल्या बॉडीमध्ये, प्रोटीन पण आपल्या बॉडीला पाहिजेत. कळलं? मग डॉक्टर जे तुम्हाला गोळ्या देणार असतात त्यामध्ये इंटरफेरॉन असतं. चौथा आहे जीन थेरपी. जीन थेरपी म्हणलं की तुम्हाला एक आजार आठवायला पाहिजेत. म्हणा, फिनाइल कीटो युरिया, PKU असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. फिनाइल कीटो युरिया, फिनाइल कीटो युरिया. पुढं आता क्लोनिंग, प्रोडक्शन ऑफ द रेप्लिका ऑफ एनी सेल ऑर्गॅनिझम एंटर, नाही काय गरज नाही. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, क्लोनिंग कधी पडलं नाही ना रे? हा, पडलंय. जे सोडायचं म्हणजे तेच पडलं असं तुम्हाला. बघा, प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज क्लोनिंग. तुम्हाला क्लोन म्हणजे काय? क्लोन म्हणजे काय मराठीत? क्लोन ह्याचा अर्थ, तुम्ही तुमचा चेहरा आरशात बघितलं काय दिसतंय? क्लोन दिसते तुमचा. आता हे झालंय बघा, फेसबुकला आयडी काढतात लोक, दीपक कोटगिरे माझं फेसबुकला अकाउंट आहे. कोणतरी येते आणि दीपक कोटगिरेचं अकाउंट काढते, फोटो पण माझ्याच टाकते. त्याला म्हणायचं फेसबुक क्लोनिंग, म्हणजे सेम टू सेम तयार करणं. कारण लोकांना कन्फ्युज होते. जसं की जुळी पोर आहेत बघा, जुळी लक्षात येत नाही, ह्यो कोणला ह्यो कोणला लक्षात येते आपल्याला? जुळ्यामध्ये तुम्हाला सांगितले होमोझायगोटिक हे आहेत आपले, हे डायझायगोटिक हे वेगळं आहे. आपल्याला पाहिजे होमोझायगोटिक. होमो म्हणजे काय? सेम टू सेम. कळलं? मोनोझायगोटिक, मोनोझायगोटिक ते सांगितले की, सॉरी, हा मोनो. पोरं हुशार, काय अडचण नाही. मला सांगायचं काय, क्लोन तयार करणं म्हणजे काय? एखादा अवयव आहे तसं तयार करणं, एखादा टिश्यू आहे तसं तयार करणं, एखादा पार्ट आहे तसं तयार करणं. बघा, प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल. रेप्लिका म्हणजे रेप्लिकेशन, म्हणजे मल्टिप्लिकेशन. सेलचं मल्टिप्लिकेशन करणं सांगितले. प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल, किंवा ऑर्गनचं रेप्लिकेशन करणं, किंवा पूर्ण हा जीव तयार करणं, ह्याला क्लोनिंग असं म्हणायचं. म्हणा, प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल or organ or entire organism is called as cloning. म्हणजे आहे तशी सेल तयार करणं, आहे तसा ऑर्गॅनिझम तयार करणं, आहे तसा ऑर्गन तयार करणं, ह्यालाच आपण क्लोनिंग असं म्हणतो. कळलं? वेगळा नव्हे, तसा सेम टू सेम. कॉपी ह्या शब्दाला अल्टरनेटिव्ह आहे क्लोन. कळलं? आहे तसं, नो चेंज ॲट ऑल इज नोन एज क्लोन. समजलं? मग आपण आहे तसं काय तयार करणार? प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ सेल और रेप्लिका ऑफ ऑर्गन और रेप्लिका ऑफ एंटायर ऑर्गॅनिझम. हे पाठच करायचं, 2 मार्कला विचारतात. मग याचं काय सांगितलंय? रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि थेराप्युटिक क्लोनिंग असे 2 पार्ट सांगितले त्यांनी. काय मग हे? A clone can be produced by fusion of nucleus of somatic cell with the n-nucleated ovum of any body. Thus, there is no need of sperm to produce new organism. आता तुम्हाला मी सांगितलेलं काय? ओव्हम पाहिजेत आणि स्पर्म पाहिजेत, बरोबर आहे? ओव्हम आणि स्पर्म मिळून झायगोट तयार होतोय, म्हणजे बाळाची पहिली अवस्था तयार होत्या.
जनरल. तुमची कारण लिहिलं पण कारण ओम आणि स्पर्म लागतात तुम्हाला माहिती आहे. मग क्लोन कसं केलं बघा. अ क्लोन कॅन बी प्रोड्युस्ड बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ द एन्युक्लिएटेड ओम ऑफ एनीबडी. ओम लागतोयच खरं स्पर्म ऐवजी काय घ्यायचं आपण न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल घ्यायचं. तुम्हाला क्लोन आणि रिप्रोडक्शन मध्ये फरक सांगतो एकदा परत. हा ओम असतोय, हा स्पर्म असतोय, दोघं एकत्र येऊन झायगोट तयार होतोय, बरोबर आहे. तर ह्या स्पर्म ऐवजी सोमॅटिक सेल घ्यायचा आहे. कळालं काय. ओम आहे तसं आहेच येतं आणि अशा तऱ्हेनं झायगोट म्हणजे बाळ तयार करायचं, ह्यालाच म्हणायचं क्लोन. क्लोन आणि ह्याच्यात एवढाच फरक आहे. लास्ट टाइम आपण जी डायग्राम काढली होती जो स्पर्म दिला होता त्या स्पर्म ऐवजी तुम्ही एन न्यूक्लिएटेड किंवा न्यूक्लियस असलेला सोमॅटिक सेल घ्यायचा. कळालं. ह्याच्या ऐवजी हा रिप्लेस केला, ह्याला म्हणायचं क्लोन. काय अवघड आहे, सोपं आहे. आणि अशा तऱ्हेने आपण वेळ हे करू शकतो. आता थेराप्युटिक क्लोनिंग काय बघूयात आपण. स्टेम सेल कॅन बी derived फ्रॉम द सेल फॉर्म्ड इन अ लायब्ररी बाय युनियन ऑफ सोमॅटिक सेल न्यूक्लियस विथ द एन्युक्लिएटेड सेल. Various diseases can be treated with the help of this stem cell. आता थेराप्युटिक क्लोनिंग म्हणजे काय बघा. तुम्ही जे आपण काल बघितलेलं हे स्टेम सेल, मी तुम्हाला काल स्टेम सेल लायब्ररी सांगितलं होतं. स्टेम सेल लायब्ररीमध्ये ठेवलेलं आपण स्टेम सेल घेऊन यायचा परत. ठीक आहे. स्टेम सेल लायब्ररीतनं स्टेम सेल घेऊन आलो आपण. ओके. आणि ओम घ्यायचा तसा परत ओम घेतला आणि ह्याच्यापासून परत काय तयार झालं झायगोट किंवा इथं आपण हे म्हणू शकतो काही करायचे ते आपण करू शकतो इथं तयार. समजलं. आणि मग हे आपण वेगळ्या वेगळ्या आजाराला वापरू शकतो. तुम्हाला काल बोललो तुम्ही ते डायबिटीस, हायपर टेन्शन, काय काय डिसीज सांगितलेलं तुम्हाला. परत आणि काय सांगितलेलं मायोकार्डियल इन्फार्क्शन सांगितलेलं तुम्हाला मी. त्यानंतर पार्किन्सन डिसीज सांगितलेलं आणि कुठलं सांगितलेला तुमचा आजार अल्झायमर. ठीक आहे. तर हे तुम्ही काल नोट्स काढले असतील, ज्याने काढले त्याने आज काढेल अशी अपेक्षा आहे. आत्ता नाही तर कधीच नाही. ठीक आहे ना. प्रत्येकाला अभ्यास करायला लागणार कारण शुभ्या अभ्यास करतोय. समजलं मी काय सांगायला लागलो ते. त्यामुळं बी अवेअर. त्यानं जर एवढा अभ्यास आता केला असता तुम्ही तो कोण बसला पण नसता. आणि हा शब्द आहे माझा. खरं त्यानं केला नाही म्हणून तुम्ही आहे सोडून द्या. होय शुभ्या. सिमिलर टू सेल जीन कॅन बी क्लोनड विथ काही गरज नाही आता. इंडस्ट्रियल प्रोडक्ट काय काय बघत आपण. Various industrial chemical can be produced through the less expensive process. For example, alcohol production from sugar molasses with the help of transgenic yeast. जसं काल आपण सांगितलेलं दारू तयार करतोय आपण मळीपासनं, हे पण याचं उदाहरण आहे. खरं काय करतोय आपण यासाठी ईस्ट वापरतोय. ईस्ट म्हणजे काय म्हणायचं आता किण्व. आणि किण्वमुळे किण्वन होतंय. आंबण्याची प्रक्रिया. कळलं. आता काय करायचं आपल्याला मोलॅसेस म्हणजे काय आपण बघतो की बगॅस त्यालाच म्हणतात मोलॅसिस. मग ह्या बगॅसला आपल्याला कुजवायचंय. काय करायचं कुजवून कुजवून सडवायचं, त्याला घाण वास मारायचा त्याचा. मग तयार होते तुमची दारू. समजते. मग ही कुजायची प्रक्रिया कोण करणार. जसं की दुधापासून दही लावायचे तुमच्याकडे विरजण असते. मग त्या मळीवर किंवा बगॅसवर टाकायला ईस्ट पाहिजेत. कुजवण्यासाठी ईस्ट लागतो. कळालं. आणि हा ईस्ट तयार करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी लागते. आता कळालं. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ नोट्स प्रॉपर काढा. कळते का. आणि ते ग्रुप टाकायचं आपल्याला. दोघं तिघं चांगले काढायचे आहेत. शर्वरी पाटील. समजते. म्हणजे बाकीच्यांना पण कळायला पाहिजे. प्रॉपर सगळं असलं पाहिजे. जे आपले व्हिडिओ बघायला लोक त्यांना पण समजलं पाहिजे. म्हणजे जे आपल्या क्लासचे नाही आहेत त्यासाठी सांगायला लागलो तुम्हाला. आणि ते काय करा इंस्टाग्राम चॅनलवर टाकायचं आपण नोट्स वाटल्यास. असं काहीतरी सिस्टीम करा.
एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी प्रश्न पडला कधी? एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी कधी पडला काय? आता हे जरा महत्वाचं जरा बघा. बघा त्यांनी काय सांगितले, मायक्रोबियल टेक्निक्स आर ऑलरेडी यूज इन द ट्रीटमेंट ऑफ सिवेज अँड सॉलिड वेस्ट. सिवेज इज अ रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. सिवेज म्हणजे तुम्हाला माहिती आहे? सिवेज म्हणजे काय? अमृता, सिवेज म्हणजे काय? सिवेज म्हणजे कचरा. सिवेज इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. सिवेज मध्ये कचऱ्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतो. ऑर्गॅनिक म्हणजे काय? असा कोणताही पदार्थ ज्यामध्ये कार्बन असतो त्याला आपण ऑर्गॅनिक असं म्हणतो. कळलं? कार्बन जास्त असतं. इफ सच सिवेज इज रिच इन नॅचरल वॉटर released in natural water bodies like a river, organic matter in gets oxidized with the help of dissolved water. मग आता इकडे लक्ष द्या बाळांनो, हा जो हे आहे काय सिवेज मध्ये असलेला काय ऑर्गॅनिक मॅटर आहे, हा कुठं जातो आपला नदीमध्ये. मग नदीमध्ये काय असते हो? नदीच्या पाण्यामध्ये ऑक्सिजन असते. काय असते? विरघळलेल्या प्रमाणात ऑक्सिजन असते. आणि ज्यावेळी हा कचरा, हे ज्यावेळी तुमचं पाणी घरातलं घाण पाणी, मैला पाणी, वेगळा वेगळा कचरा जेव्हा नदीमध्ये जातोय तेव्हा त्याच्याबरोबर हा नदीतला ऑक्सिजन एकत्र येतोय. कळलं मी काय म्हणायला लागलोय? त्याला मारून टाकायसाठी. कोणा मारून टाकायसाठी? जे घाण टाकलाय तुम्ही, जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला मारून टाकण्यासाठी नदीतला पाण्यातला ऑक्सिजन त्याच्याकडे जातोय आणि ऑक्सिडेशन करतो, त्याला बारीक करून त्याला हे करतोय. मग आता ह्याच्यात काय झालं? ऑर्गॅनिक मॅटरचे बारीक बारीक तुकडे झाले, पण ऑक्सिजन त्यानंतर संपला ना. काय म्हणलो मी? कळालं काय? मग काय होणार? नदीतल्या पाण्यामध्ये ऑक्सिजन कमी आहे, तुम्ही आजारी जास्त पडणार, कारण नदीतलं पाणी तुम्ही प्यायला वापरताय. कळालं? आणि म्हणून आपण नदीच्या पाण्यामध्ये कचरा टाकायचा नसतोय. कळालं? मग आपण यासाठी काय केलं? आता बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून काय केलं, हा घरातला जो कचरा आहे त्याचं विघटन केलं पहिल्यांदा आपण. कळालं? आणि विघटन करून त्याचं बारीक इथंच करून नदीत टाकलं. मग नदी काय म्हणली, हा आधीच बारीक करायला, मला काय गरज नाही ऑक्सिजन, म्हणजे मला काय ऑक्सिजन तिकडे जाण्याची पाठवायची काय गरज नाही. आता समजलं हाऊ गॉड इज ग्रेट. देव फार हुशार आहे, त्यानं तुम्हाला भरपूर चान्स दिले, पण तुम्ही जर ते वापरला नाही तर काय होणार? आज नदी काय करायला लागल्या? नदीत तुम्ही काय टाकलं? काय पण घाण टाकलं नदीने, त्याला बारीक केलं, नदी बारकी झाली आणि कचरा लय झाला. मग काय केलं? नदीनं पूर आणला, घ्या बोंबलं, तुमच्या घरात कचरा घ्या. कळलं मी काय म्हणाले? नदी पात्राबाहेर जाणार, सगळं जे ऑर्गॅनिक मॅटर तुम्ही टाकलं सगळं बाहेर टाकणार आणि ती परत झाली शुद्ध. समजलं? परत तुम्ही घाण टाकायला चालू केला आणि 2-4 वर्षात ती घाण भरली, परत पूर आला, घरात सगळं पाणी, परत नदी स्वच्छ. कळलं? गॉड इज ऑलवेज ग्रेट. समजलं? त्यामुळे नदीत घाण टाकू नका, टाकला तर तुमचंच नुकसान आहे. मग आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला आणि हे सगळं विषय केला. फार हा महत्वाचा प्रश्न होता. हाय का महत्वाचा? पेपरला पडायला पाहिजे, खरे पडत. डीएनए फिंगरप्रिंट आहे का नाही? डीएनए फिंगरप्रिंटिंग त्याने त्याच्या आपण जरा तेवढंच मी शॉर्ट मध्ये सांगितलंय, त्याचं पूर्ण त्यांनी मेकॅनिझम सांगितले, कुठला ऑर्गॅनिझम वापरतात, तो काय करतो, हे सगळं तुमच्या पुढच्या प्रकारे सांगितले. तरी सांगतो जरा चांगला आहे. सुडोमोनास नावाचा बॅक्टेरिया असतोय. सुडोमोनास काय हा काय करतो? युजफुल फॉर क्लिनिंग ऑफ हायड्रोकार्बन अँड ऑइल पोल्युटंट फ्रॉम सॉइल अँड वॉटर. नदीच्या वर तवंग पाण्याचा राहिला असतोय, हा नदीच्या पाण्यावरचा तवंग सुडोमोनास बॅक्टेरिया खाऊन टाकते. कळलं? किंवा जमिनीमध्ये आपल्या मातीमध्ये असलेलं पण घाण खाऊन टाकते. कोण? सुडोमोनास.
कळलं? सुडोमोनास नावाचा बॅक्टेरिया. कायम लक्षात ठेवा, आपल्या डोक्यात एक बसलेलं आहे काय, बॅक्टेरिया म्हणजे खराब, अजिबात नाही. गुड बॅक्टेरिया ऑल्सो, समजते? बॅड बॅक्टेरिया असते ते आपल्याला आजारी पडतात. फर्न टेरिस विटाटा कॅन ऍब्झॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉइल. आर्सेनिक नावाचं एक विष असते कुठं, जमिनीमध्ये. मग टेरिस विटाटा, कोण? टेरिस विटाटा जे आहे हे काय करते, फर्न, यु नो फर्न, फर्न म्हणजे काय? फर्न वनस्पतीचा एक प्रकार आहे फर्न नावाचा. ते जर लावलं आपण, जसं वनस्पती मोठी होईल तसे ती खालचं सगळं आर्सेनिक जमिनीत घाण सगळी शोषून घेते. कळलं? म्हणून निसर्गानं उगाच झाड दिलं नाही, त्याला काहीतरी महत्व आहे प्रत्येकाला. तुम्हाला माहित नाहीये, मला सुद्धा माहित नाहीये, पुस्तकाला सुद्धा माहित नाही, एवढे झाडाचे उपयोग असतात. नंतर सनफ्लॉवर कॅन ऍब्झॉर्ब युरॅनियम अँड आर्सेनिक. सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल. सूर्यफूल लावलं की जमिनीमध्ये असलेलं, मगाशी सांगितलं आर्सेनिक नावाचं पॉइझन आणि युरॅनियम नावाचं पॉइझन हे शोषून घेते सगळं. कळलं? मग आपण सूर्यफूल वनस्पती लावली तर काय होणार, आर्सेनिक जमिनीतलं पण घाण पण गेली, युरॅनियम पण गेलं आणि आपल्याला सूर्यफुलाची फुलं पण मिळाली, सगळंच भारी झालं. कळलं? डायनोकोकस रेडिओड्युरॅन्स, नाव अवघड आहे जरा, याला पाठ करायला लागते, त्याला काय पर्याय नाही. इज हायली रेडिएशन रेजिस्टंट ऑर्गॅनिझम. इट हॅज बीन जेनेटिकली मॉडिफाईड अँड यूज्ड टू ऍब्झॉर्ब रेडिएशन फ्रॉम रेडिओ डेब्रिस. डायनोकोकस जो आहे हा काय करतो, सूर्याची अतिनील किरणे शोषून घेतो. अतिनील म्हणजे काय, आपल्याला जे दिसतात ती सूर्याची आपल्याला शोषणारे आहेत सगळे. सूर्य आणि जर तापला की ते आपल्याला हे होत नाही, जसं की कुठला लेअर, ओझोन काय नाही, कुठला तरी लेअर ते शोषून घेते सगळं आणि आपल्याला पाहिजे ती पाठवतोय. पण अति आपल्या डोळ्याला त्रास देणारे रेडिएशन आहेत ती उपयोगाची नसतात. जसं की आपण हे लोखंड कापताना काय फॅब्रिकेटरवाले येतात, ते डोळ्याला आपल्या ह्यात बघा गॉगल, का ते घाण असते फार. तसं हे डायनोकोकस पण आपण वापरतो बऱ्याच वेळी रेडिएशन ऍब्झॉर्ब करण्यासाठी. कोण आहे तो? डायनोकोकस. म्हणा डायनोकोकस, टेरिस विटाटा, सुडोमोनास, हे तिघांचे नाव लक्षात ठेवायचे. आणि सनफ्लॉवर राहिलं, सनफ्लॉवर. क्रासेस लाईक अल्फा अल्फा, नाव उद्या ऐकलं, समर्थ दवाखान्यात आपले औषध आहे, विसरला सगळं तुम्ही. अल्फा अल्फा क्लोवर अँड ड्रे आर युज्ड फॉर फायटो रेमिडेशन. ते काय लक्षात ठेवू नका. फूड बायोटेक्नॉलॉजी, फूड आयटम लाईक ब्रेड, चीज, वियर, ब्रेड तयार करायसाठी, चीज तयार करायसाठी, दारू तयार करायसाठी, बिअर तयार करायसाठी, दही तयार करायसाठी, व्हिनेगर तयार करायसाठी आपण परत बायोटेक्नॉलॉजीचा वापर करतो. लास्ट बट नॉट लिस्ट, डीएनए फिंगरप्रिंटिंग. आज धडा संपल्याशिवाय सोडत नाही आपण. दिस इज रिव्हिजन. तुम्हाला काहीच येत नाही खरं. रिव्हिजन याचा अर्थ माहिती काय, काय असते साध्या, तुमचं परत व्हिजनच चाललंय, रिव्हिज चाललं नाही. DNA fingerprinting. DNA sequence of each person is unique as that of fingerprinting. Due to this, identity of any person can be established with the help of its available. DNA is called this is called as DNA fingerprinting. DNA प्रत्येकाचा वेगळा असतोय, त्यानुसार आपण प्रत्येक माणसाला ओळखू शकतोय. इट इज मेनली युजफुल इन फॉरेन्सिक सायन्स. आपण फॉरेन्सिक सायन्स मध्ये वापर करतोय. आयडेंटिटी ऑफ क्रिमिनल कॅन बी एस्टॅब्लिश्ड विथ द हेल्प ऑफ एनी पार्ट ऑफ बॉडी फाउंड ऍट द साइट ऑफ क्राईम. मी तुम्हाला मागे पण बोललो होतो, तुमचा केस पडलाय, तुमच्या नकाशे ठसे आहेत कशावरनं, पण तुमचा पूर्ण डीएनए ची फिंगरप्रिंट काढतोय आपण पानावर सगळी. कळलं? आणि नंतर 10 जणांची घेतली, कोणाची मॅच झाली बघायचं, तो आरोपी असतोय. शिकवतो धड्याच्या स्टार्टिंग मध्ये. कळलं? ह्यालाच डीएनए फिंगरप्रिंट म्हणतात, ह्याला फॉरेन्सिक मेडिसिन म्हणतात. फॉरेन्सिक मेडिसिन म्हणजे काय बा, गुन्हेगारी क्षेत्र, गुन्हेगारी क्षेत्रात पोलिसांना डीएनए फिंगरप्रिंटचा फार वापर होतो. सर मी गुन्हा नाही, प्रत्येक चोरीत सांगतोय, बरोबर आहे ना. मग कसं ओळखायचं, डीएनए फिंगरप्रिंटिंग. तुमचं ब्लड घेतलं, तिथं काय झालं सापडलं, तिथे एखादा रक्ताचा थेंब जरी पडला असला, तुमचा पूर्ण डीएनए फिंगरप्रिंट काढला जातो. कळलंय? आणि मग तुमचे नंतर सॅम्पल घेऊन चेक केलं जातं कोणाचा आहे, कोणाचा मॅच झाला तो गुन्हेगार. ठीक आहे? मतलब कुठे पडवतात, आणि कुठं आहे फक्त डीएनए फिंगरप्रिंटिंग भारतात एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे हैदराबाद.
हैदराबाद. ठीक आहे, इंग्लिश मीडियम वाले हैदराबाद. समजलं इथंपर्यंत बऱ्यापैकी? थोडं फास्ट होते माहिती आहे मला, पण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे कारण मी धडा रिवाइज करतोय. ओके, 2 मिनिट पॉज घे जरा, थांब जरा, धडा संपवायचा. आता बघत आपण रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन म्हणजे काय हो? उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय? काहीतरी प्रगती. कळलं? हे लय सोपं आहे बघा. ग्रीन, व्हाईट आणि ब्ल्यू रिव्हॉल्युशन म्हणजे काय? डोकं लावायचं जरा. ग्रीन म्हणजे काय? झाडं. इथं काय झालं? झाडं लय वाढलीत. झाडं वाढल्यामुळे काय झालं? अन्नाचा तुटवडा कमी झाला. जेवण खाणारी काही जास्त झालतीत आणि देणारे कमी झालतीत. मग आपण झाडं लय लावलीत, जेवण वाढलं, जगलीत मस्तपैकी. बरोबर आहे? दूध, दही, तूप काय लागते? दूध लागते. दूध कमी झालं फार, आपण व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे दूध वाढवलं, श्वेत क्रांती झाली. कळलं? मग काय झालं? सगळा भारत अमूल दूध पित आहे. कळलं काय? व्हाईट रिव्हॉल्युशन. कळलं? आणि त्यानंतर तिसरं काय? ब्ल्यू. ब्ल्यू काय असते? समुद्र. समुद्रातले मासे बिशे काय काय सगळं तुम्हाला कमी पडायला नको. म्हणजे बघा, हे कशासाठी? जेवण करण्यासाठी. हे कशासाठी? दूध प्यायसाठी. पिण्यासाठी नाही, दूध पिण्यासाठी. हा. आणि ब्ल्यू कशासाठी? मासे खायसाठी. काय अवघड आहे? एवढं तर कळालं. इथं काहीतरी झाडं लिहायची, रोपं लिहायची, काहीतरी भात लिहायचा आहे, ज्वारी लिहायची आहे. इथं काय लिहायचंय? दुधाचं प्रोडक्शन भारतात कोण वाढवून लिहायचंय. आणि इथं काय लिहायचंय? मासे बिसे कोण वाढवून लक्षात ठेवायचे. अवघड आहे हे. एवढं तर पहिला बेसिक माहित पाहिजे. ते चिन्म्याला एवढं माहित नव्हतं. हा, असंच आहे. आता पुढे सांगतो तुम्हाला. प्रॉब्लेम ऑफ अ पॉप्युलेशन एक्सप्लोजन वेअर स्टार्टेड टू अपिअर ऍट द बिगिनिंग ऑफ 20व्या शतकामध्ये जेवण कमी पडायला लागलं. ऑलमोस्ट ऑल ऑफ द कंट्रीज एस्पेशली अंडर डेव्हलप्ड, जे अविकसित देश होते, ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम जास्त यायला लागला. आणि ह्यासाठी मग कशामुळे लागला? खराब क्वालिटीचं जेवण किंवा कमी जेवण, दोन्हीमुळे. पण भात हाय त्यात काय हेच नाही, घटकच नाही, उपयोग नाही. किंवा चांगला भात आहे एवढाच आहे, उपयोग आहे काय? दोन्ही पण नाही. दोन्ही पाहिजेत, जास्त पण पाहिजेत, चांगलं पण पाहिजेत. यासाठी हे सगळं गोळ चालतात. मग काय केलं? इम्प्रोवाइज डॉर्फ व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस. ज्या डॉर्फ म्हणजे काय? कमी उंचीच्या, बुटक्या, खुज्या. काय? व्हीट आणि राईस. व्हीट म्हणजे काय? व्हीट म्हणजे काय? गहू. आपण चपाती कशी खातोय? भात कशाचा खातोय? राईसचा. ठीक आहे. व्हीट आणि राईसचं प्रोडक्शन आपण वाढवलं, त्याच्या झाडाच्या उंच्या वाढवल्या. कशामुळे केलं? प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर, त्याला पाहिजे ती खतं घातलीत, तणनाशक घातले, पाणी चांगलं केलं. आणि ह्यामुळं काय झालं? ह्याचं सगळं वाढलं. काय? प्रोडक्शन सगळं वाढलं. कोण वाढवलं? नॉर्मन बोरलग. कोण? अमेरिकेचा होता. कोण? म्हणा. नॉर्मन बोरलग. आणि स्वामीनाथन भारताचा होता. ह्या दोघांनी, बोरलग आणि स्वामीनाथननं एफर्ट्स घेतले. शेतकऱ्यांना सांगितलं चांगल्या व्हरायटी वापरा. काय करा? डॉर्फिझम कमी केलं त्याने, झाडाची उंची वाढवली, पहिल्यांदा फर्टिलायझर घातलं, खतं घातली चांगली, पाणी दिलं. अवघड आहे काय? काय काय म्हणलो मी? झाडं चांगली उंचीची, म्हणा चांगल्या उंचीची झाडं, खत, पाण्याचं मॅनेजमेंट झालं. उंची वाढली त्यांची, त्यांनी जास्त गहू दिला, जास्त हे केलं. 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. काय म्हणले बघा? इम्प्रूव्ड डॉर्फ व्हरायटीज. म्हणा इम्प्रूव्ड म्हणजे सुधारलं, डॉर्फ म्हणजे बुटक्या, व्हरायटी सुधारल्या. दुसरं काय होतं? यूज ऑफ फर्टिलायझर, प्रॉपर यूज, पाहिजे तेव्हा ते खतं द्यायला पाहिजे. आणि तिसरं पेस्टिसाइड. आणि चौथं वॉटर मॅनेजमेंट. 4 गोष्टी विसरायच्या नाहीत. म्हणा 5 वेळा. इम्प्रूव्ड डॉर्फ व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस, यूज ऑफ फर्टिलायझर, यूज ऑफ पेस्टिसाइड, वॉटर मॅनेजमेंट. सांगा. म्हणा 5 वेळा.
सकाळी सकाळी आंघोळ करतो राहायचं, केलं नाहीस का नाही? खरं सांगायचं, होय का नाही? होय की नाही? मग म्हणून तुम्ही म्हणा खरं नाही जो खरं तेवढंच फ्रेश वाटते ना. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आंघोळ का करतोय? आंघोळ का करायची असते माहित तर काय? उगाच करते असं नसते ते. आंघोळ का करायची असते? डेडसेल घालण्यासाठी. हा ठीक आहे. आणि फ्रेश का वाटते? आंघोळ केल्यावर फ्रेश का वाटते? फ्रेश तर वाटते. का फ्रेश वाटत असेल? आपण जेव्हा गरम पाणी घेत असतो तेव्हा आपला बॉडीकडचा रक्त सप्लाय वाढतो, समजलं? किंवा एकदम थंड पाणी जेव्हा घेतो तेव्हा पण रक्त सप्लाय वाढत असतो. आणि म्हणून आंघोळ करायची असते, ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी, स्वच्छ राहण्यासाठी. तर झालं, ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे काय होतं? हेल्दी राहतोय आपण. ब्लड सर्क्युलेशन केलं नाही तर तो ऑर्गन डॅमेज होऊ शकतो. कळलं? मग स्किनकडे ब्लड सप्लाय वाढण्यासाठी आपण हे करायचं. जसं की पोरी जास्त पिंपल लागल्या, बर्फानं आपण सगळं शिकतो बघा, त्याचं कारणच ते आहे. किंवा ते तुम्ही ब्युटी पार्लर हे करतात काय, मसाज. व्हॉट इज द यूज ऑफ मसाज? ब्लड सर्क्युलेशन वाढवायचे. कळलं? म्हणजे स्किनच्या खाली असलेलं सगळं फॅट वगैरे प्रॉपर सगळं होते. कळलं? प्रत्येक गोष्ट आपण सायन्सचे विद्यार्थी विचार करायचा, काय असेल याचं लॉजिक, तरच उपयोग आहे, नाहीतर उपयोग नाही आहे. कळलं? कोण कोण? नॉर्मन बोरलॅग आणि MS धोनी नाही, MS स्वामीनाथन. ओके. आणि हे करत असताना व्हेरियस रिसर्च इन्स्टिट्यूट त्यांना काम केल्या, व्हेरियस लॅबोरेटरीज काम केल्या. इन्स्टिट्यूट म्हणजे रिसर्च करणारे इन्स्टिट्यूट होत्या, जसं की इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट होतं, आयरी असं आपण म्हणतो त्याला, इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च. इंडियन म्हणजे भारताचं, ऍग्रिकल्चर म्हणजे शेती, रिसर्च म्हणजे काहीतरी आपण शोध लावा लागलो, इन्स्टिट्यूट म्हणजे मोठी संस्था. कळलं? मराठीत सगळं सांगितले, गावठी मराठीमध्ये. न्यू दिल्लीला आहे नॅशनल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, नागपूरला आहे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी याचं काम केलं गेलं. MS स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलग. आणि बऱ्यापैकी त्यांनी सगळं हे भारतामधलं हे वाढवलं, व्हीट आणि राईसचं प्रोडक्शन वाढलं. व्हीट आणि राईसच्या वनस्पती आहेत ज्या हिरव्या असतात, हिरवगार भारत झाला, आणि त्यामुळे त्याला म्हणलं आपण ग्रीन रिव्हॉल्युशन. आता बघा तो व्हाईट रिव्हॉल्युशन. व्हेरियस पार्ट्स ऑफ इंडिया, हे जरा व्हिडिओ थांबू रे, शिन्म्या कुठे गेली? व्हेरियस पार्ट ऑफ इंडिया वेर रिच इन मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. भारतामध्ये भरपूर भागामध्ये दूध आणि दुधाचे उत्पन्न जास्त असतात. हावेवर दोज प्रोडक्ट आर नॉट सफिशियंट टू मीट द नीड्स ऑफ फार फ्लंग. काय आलंय? दूध भरपूर भारतात ठिकाणी होते, पण ते पूर्ण इंडियामध्ये पुरत नाही. डॉक्टर वर्गीस कुरेन, कोण म्हणा? वर्गीस कुरेन, एकदा 5 वेळा म्हणा. पहिला महाशोध बघितला आपण, हा व्हिडिओ बंद कर. हे इथे रे, तुम्हाला इथं अमूल दूध पिता आहे. अमूल दूधचा जो फाउंडर आहे त्याचं नाव आहे, खरं त्याचं अमूल दूध म्हणून नाव नव्हतं पहिला, लक्षात घ्या, नाव वेगळं होतं. आता अमूल दूध आहे. होतं ना रे, बघितलंच ना? हा. वर्गीस कुरिन त्यांना भरपूर काय काय प्रयत्न केले दूध उत्पादन वाढण्यासाठी. सांगितले त्याने, पुट द कोऑपरेटिव्ह डेअरी मुवमेंट ऑफ आनंद. आनंद म्हणून एक डिस्ट्रिक्ट आहे, कुठं? गुजरातमध्ये. ठीक आहे. आणि आता आपण सांगतो तुम्हाला मी, भारतामध्ये सगळं दूध जे तयार होते 50% गुजरातमध्ये असते. ठीक आहे. अनंत डेअरी त्याचं नाव पण होतं, जे आता अमूल आहे. समजते? भरपूर काम केलं वर्गीस कुरिननं, भरपूर अभ्यास केला, शोध लावले, काय काय केलं, दूध उत्पादन मध्ये हे केलं, आणि त्यामुळं श्वेत क्रांती, दूधच दूध झालं भारतामध्ये. ठीक आहे. दुधाचं महापूर असं म्हणत होते त्यावेळी. वेल अचिव्हिंग द सेल्फ सफिशियंटी इन डेज व्हेरियस एक्सपेरिमेंट, काय काय लय केला त्यानं, तुम्हाला सांगितलं सगळं ते. आता ब्ल्यू रिव्होल्युशन. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल aquatic ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज ब्ल्यू रिव्होल्युशन. aquatic म्हणजे काय? समुद्रामध्ये राहणारे जे जीव आहेत त्यांचं आपण प्रोडक्शन वाढवलं होतं पाण्याचा वापर करून. फार्म पॉन्ड अँड फिशेस आर व्हेरी कॉमन इन ईस्ट आशियन कंट्रीज. फार्म पॉन्ड म्हणजे शेत तळ म्हणायचे त्याला. ठीक आहे. हायवर द पीपल आर नॉट ओनली थिंकिंग कल्टिवेटिंग द फिश अँड, काय म्हणले,
स्क्रीम्स बट अदर aquatic प्लांट अँड अॅनिमल टू. फक्त मासेच असं नाही, भरपूर बाकीचे पण त्यांनी सांगितलेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वुड टू इन्क्रीज प्रोडक्शन बाय द एनकरेजिंग द पीपल फॉर पिसिकल्चर. व्हॉट इज पिसिकल्चर? मत्स्यपालन, मासे पाळायचं. मग पिसिकल्चर केलं. निळा म्हणजे नील, कळालं? नील क्रांती मिशन 2016 आपण त्याला नाव दिलं तर नील क्रांती मिशन. कळालं? निळं करून टाकायचं सगळं. म्हणजे काय केलं त्यांनी सगळं, आपण काय केलं, दुखाले काय नाही ना. हा, आता यांनी शेती हे करणार, मत्स्यपालन करणार आहेत कोण? शिंदे. तर त्यांना काय सांगितलं, तुम्हाला 50% सवलत देतो शेततळ्याला, ते अंतरायला खाली हे द्यायचं, काय कागद द्यायचा, पाण्यासाठी सबसिडी द्यायची. मत्स्य बीज म्हणजे लहान लहान मासे म्हणायचे त्याला, मत्स्य बीज म्हणतो आपण त्याला. लहान मासे द्यायची त्यांना, मग ते नेऊन टाकायचे, मग ते मोठे होणार. अशी सगळी सिस्टीम चालू केली गव्हर्नमेंटने. शेतकऱ्यांना सांगितलं, तुम्हाला तुम्ही शेततळ काढा, तुम्हाला आम्ही फंड देतो, तुम्हाला पैसे देतो, तुम्हाला सोया पुरवतो, मासे मरून म्हणून डॉक्टर देतो. कळाले? कसं करायचं तुम्हाला प्रशिक्षण देतो. वेगवेगळे प्रशिक्षण केंद्र काढलीत आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे एफर्ट्स घेऊन माशाचं उत्पादन वाढलं. आणि त्याला म्हणायचं नील क्रांती. काय म्हणायचं? नील क्रांती मिशन 2016. फक्त मासे, माझा शब्द ऐका परत, पीसी कल्चर म्हणजे फक्त मासे वाढवायसाठी दिलं होतं. आणि हे जे बघतोय हे ब्ल्यू रिव्हॉल्युशन आहे. हे सगळे आले ह्याच्यामध्ये, खेकडे, काय काय झिंगे, काय वाटेल ते सगळं पाण्यात राहणारे सगळे, त्याला म्हणायचं ब्ल्यू रिव्हॉल्युशन. आणि त्याचा एक पार्ट नील क्रांती. समजलं? पुढचं काय पडले का बा? नाही ना. एपिकल्चर म्हणजे लक्षात ठेवा फक्त, एपिकल्चर म्हणजे माशा, हे मधमाशाचं असते त्याला एपिकल्चर असं म्हणतात. कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट पडले हो एकदा. पडले कुठेतरी. हे मी नवनीतचं परवा क्वेश्चन पेपर बघत होतो, चिन्मयानं लिहिलं ते चुकीच्या पेपरात बघायच्यात. मला हे मेडिसिनल प्लांट काय पडलं होतं. इंडिया हॅज बीन गिफ्टेड विथ ग्रेट बायोडायव्हर्सिटी. आपल्याला भरपूर बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. आपल्याकडे वेगळे भरपूर प्लांट आहेत. इंडियन सिटीजन हॅव एस्टॅब्लिश्ड हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशन विथ द नेचर. आणि आपल्या झाडासोबत लई रिलेशन असते. तुमच्या घरापासून झाड तोडताना तुम्हाला किती वाईट वाटतंय? कारण त्याच्यात तुमचं नातं भरपूर असते, तुमच्या आईचं तर भरपूर असते फुलासोबत, फुला झाडासोबत. त्या तुम्ही बघितलं असेलच. वी हॅव टू ग्रेट ट्रेडिशन ऑफ आयुर्वेदा दॅट क्युअर द डिसीज विथ द हेल्प ऑफ नॅचरल. आणि आयुर्वेदा आताच तुझा विषय झाला दोनदा. आयुर्वेदा सगळं आपलं पूर्ण ह्या झाड पाला वनस्पतीवर आधारित आहे. आणि आयुर्वेदाचा शोध हा भारतात लागला, लक्षात घ्या. कळाले? जगामध्ये फक्त 3 शास्त्र आहेत. ॲलोपॅथिक म्हणजे हे औषधं, होमिओपॅथिक म्हणजे मी जे करतोय ते, आणि तिसरं म्हणजे आयुर्वेदा. पूर्ण जगात किती शास्त्र आहेत? त्यातलं एक भारताने शोध लावलाय. म्हणजे आपण किती ग्रेट आहे भारत. थोडक्यात कळालं? सुश्रुत वगैरे. ड्युरिंग द अर्लियर डेज मेडिसिनल प्लांट वर कलेक्टेड फ्रॉम द फॉरेस्ट. हावेवर ड्यू टू लिप्रिडेशन फॉरेस्ट एरियाज मेडिसिनल प्लांट आर बिकमिंग रेअर, हेन्स मेडिसिनल प्लांट बिईंग कल्टिवेटेड. पहिला काय केलं जातं माहिती काय? हे जे औषधी वनस्पती की नाही, आपण झाडं लावतो ना त्याची, काय करणार आपण? जंगलात जाणार फिरत, कुठं तिथून घेऊन येणार आपण. कारण आपण लावण्यापेक्षा स्वतः उघडण्याचे जास्त गुणधर्म आहेत म्हणून. पण काळाप्रमाणे काय झालं, फॉरेस्ट मध्ये जायचं अवघड झालं, तिथं वनस्पती कमी झालं. त्यामुळे आता आपण काय केले? मेडिसिन प्लांट लावायला चालू केले. ओके. त्यानंतर आणि काय राहिले? फ्रूट प्रोसेसिंग. वी आर डेली युझिंग व्हेरियस प्रोडक्ट प्रिपेअर्ड फ्रॉम द फ्रूट. ऑल दीज कन्झ्युमिंग द प्रोडक्ट लाईक chocolate, juice, jams and jellies. All these products can be produced by processing the fruit. Fruit are very stable agro product. It needs to the processing in such a way that it can be used throughout the year. Fruit processing include various methods ranging from storage in a cold storage to drying, salting, air tightening, packaging, preparing, मुरब्बा, evaporating. म्हणजे काय सांगितलं त्यांनी? आता आपल्याला वर्षभर फळ लागणार आहेत. फळ म्हणजे डायरेक्ट फळ नाही, आपण जाम खातोय, जेली किंवा चॉकलेट सुद्धा फळापासूनच तयार होते. कळालं? हे सगळं आपण खाणार आहे. मग हे तयार वर्षात एकदा होणार आहे. वर्षभर टिकवायसाठी मग काय प्रोसेसिंग आहेत. प्रोसेस काय करायचं? त्याला वाळवायचं एखाद्या फळाला, एखाद्याला आहे त्याचं स्टोअर करायचं कोल्ड स्टोरेजला, एखाद्याला सॉल्ट लावायचं, मीठ लावून ठेवायचं, एखाद्याला मुरब्बा करायचं. मुरब्बा माहिती ना, आवळा मुरब्बा असतो बघा, तसं असं वेगवेगळं प्रोसेस करायचं. आणि ते खाद्य तुमच्यासाठी
वर्षभर टिकल्याची हे करायची. काय अवघड आहे? इथं संपतोय बायो टेक्नॉलॉजी अँड सेल. धडा पूर्ण शिकवलेला आहे. त्यामुळे घरात जायचं, आज प्रॉपर नोट्स काढायचं, एक्झरसाइज काढायचं, मागच्या वर्षीचे पेपर काढायचे, सगळे